पण ते ॲट दी एंड इट्स अ वर्क प्रोसेस. इट्स कुठल्याही परफॉर्मिंग आर्ट सारखं येते. तुम्ही डान्सचा एक कोर्स बघून डान्स नाही शिकू शकत. तुम्हाला ते तेवढी प्रॅक्टिस रियाज करावाच लागणार. त्याला शॉर्टकटच नाही आहे. करेक्ट. तर मी विचारलं ठीक आहे चल टाइम लागेल ना, टाइम लागू दे, टाइम करूया आपण, बनवत राहूया. आणि तेव्हा मी ते इंडियनाइज हाऊस म्युझिक बनवायला लागलो. मला अजून फिगर आउट नव्हतं ते मराठीवालं. हॅलो एव्हरीवन, दिस इज श्रेयस. कलाकार प्रेझेंट्स कॅन वी टॉकच्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा परत स्वागत. मला आठवतं जेव्हा मी हलकासा यंग होतो तेव्हा मी डीजेजना जायचो, पब्स, क्लबिंग सगळं काही करायचो. आणि दरवेळेला तिकडे इधर बॉलिवूड नाईट असायची, पंजाबी, भांगडा, EDM किंवा रॉक, पॉप ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक वाजायचं. त्यातल्या त्यात मराठी वाजलं तर म्हणजे झिंगाट. पण आपण आज एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी हा पूर्ण ट्रेंड चेंज केला. कॅन यू गेस हू इट इज? क्रेटेक्स. चला तर मग मनसोक्त गप्पा मारूया क्रेटेक्स म्हणजे कुणाल बरोबर. सो कुणाल, एक म्हणजे तुला सगळे ओळखतातच, मला तुझे एक सेपरेट इंट्रोडक्शन करून द्यायची काहीच गरज नाही आहे. पण मला एक गोष्ट सांग की हा ट्रेंड तू कसा आता सध्या बदलतोय? म्हणजे जसं मी म्हटलं की बॉलिवूड, हिपहॉप, रॉक, पॉप, EDM सगळं वाजायचं, राईट? त्यातल्या त्यात वाजायचं ते एक झिंगाट. हो. पण ते सोडून आता सगळी लोक म्हणजे अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे तुझ्या शोला येतात फक्त मराठी DJ वरती नाचायला. हा ट्रेंड तू कसा चेंज केलास? बघायला गेलं तर मी असं विचार नव्हता केला की चला ट्रेंड चेंज करूया, असं मी कधीच केलं नाही. मी मला DJ आधीपासून बनायचं होतं. ओके. तर मी सगळे ट्राय केलं. मी बॉलिवूड पण प्ले करायचो आधी, ते पण बनवलं, मग EDM सगळं ट्राय केलं. आणि लॉंग स्टोरी शॉर्ट, जेव्हा मी मराठी चालू केलं, आपण त्याच्याबद्दल बोलूच की कसं झालं, पण जेव्हा चालू केलं आणि मला रिस्पॉन्स, हे मी इंस्टाग्रामवरच केलं. मी माझं पहिलं गाणं कुठल्या शोमध्ये नव्हतं प्ले केलं, मी इंस्टाग्रामवर प्ले केलं आणि 4-5 गाणी प्ले केली. आणि नंतर लोकांचं जे रिस्पॉन्स होतं त्याच्यावर की अरे हे तर खूप भारी आहे आणि खूप चांगलं आहे. कारण की मी जे म्युझिक यूज करतो मराठी म्युझिकला फ्यूज करायला, ते हाऊस म्युझिक आहे. एक जॉनर आहे पर्टिक्युलर जो बऱ्याच वर्षापासून युरोप आणि अमेरिकेमध्ये प्ले होतोय. फक्त इकडे त्याच्याबद्दल कुणी काय केलं ना, तो नॉट इव्हन इन बॉलिवूड कुणीच ते केलं नाही. बट ते जॉनर मला खूप आवडायचं आणि मराठी मला जनरली आवडतं. तर मला जर आपण हे बनवूया, आय गेस ती एनर्जी पास ऑन झाली आणि लोकांचा एवढा रिस्पॉन्स भेटत गेला आणि जो सपोर्ट भेटला मला काइंड ऑफ प्रमोटर्स कडून, ज्यांनी मला बुक केलं शोजसाठी, माझा मॅनेजर ज्यांनी मला, जो माझ्या मागे दिवस रात्र काम करत असतो. तर हे कलेक्टिव्हली झालं. हे मी जसं नाही, मी कधी डिसाईड नव्हतं केलं आपण हे ट्रेंड चेंज करूया काय. कारण की ट्रेंड ही अशा गोष्टी आहेत ना, एक माणूस चेंज करूच नाही शकत. करेक्ट. त्याला एक अख्खा काय बोलतात नेटवर्क इफेक्ट लागतो. ह्याने केलं, मग त्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे हे झालं. तो डिसाईड नाही करू शकत की हे सगळं होईल. ओके. तर ते मी माझं काम करत गेलो, जे मी अजून करतो. मराठी माझे रिमिक्सेस बनवतो, इंस्टाग्राम अजून पण मी त्याच फॉर्मॅटमध्ये टाकतो ज्या टायमाला मी माझं पहिलं गाणं जसं टाकलेलं, आणि पुढे पण तसंच टाकत राहणार. कारण की मला असं वाटतं लोकांना ते आवडतं आणि ते जेवढ्या लोकांना आवडतं ते अजून लोकांना शेअर करतात. ॲब्सोल्युटली. आणि ते मग चालतं. सो ते ऑटोमॅटिक झालं ट्रेंड. आणि ते गेम चेंजर गाणं कोणतं होतं? मामाच्या गावाला जाऊया, जे गाणं मी केलेलं. तर त्याची स्टोरी असं बघायला गेलो तर ते मी बनवणार असं डिसाईड नव्हतं केलं की मी मामाच्या गावाला बनवणार. मी दुसरंच गाणं, मराठीच गाणं बनवत होतो, दुसरं पण होतं. पण माझा एक रूल आहे की जोपर्यंत मी जेव्हा गाणं बनवत असतो, मी जोपर्यंत उठून नाचत नाही ते गाणं डन नाही आहे, म्हणजे मी ते डिलीट मारून टाकेन. मला ते पहिला ऑडियन्स मी आहे. जर ते गाणं किती चांगलं असतं ते मला आवडत नाही किंवा मी डान्सच करू नाही शकत याच्यावर, तर मी ते नाही करत. आणि त्या दिवशी ते गाणं बनतच नव्हतं. बट नियमाच्या हिशोबाने मी एव्हरी वीक एक गाणं टाकायचो. त्याचा नियम नाही मोडू म्हणून मी बोला आज काहीतरी बनवूया. आणि त्या दिवशी माझ्या घराच्या बाजूला एक चर्च आहे, तिथे प्ले होत होतं मामाच्या गावाला. चर्चमध्ये ते लहान पोरांचं. आणि आमच्या इथे विरारमध्ये ते चर्च ते मराठीच असतं, ते काही मराठीमध्येच बोलतात ते लोक. तर ते लहान पोरांचा काही कार्यक्रम होता आणि माझ्या डोक्यात बसलेलं गाणं सकाळपासून. त्याचं ना आपल्याला एक सकाळी काहीतरी वाचताना ते अख्खा दिवस आपण, तर विचार केला बनवून टाकतो हेच मराठीच तर आहे गाणं, पण काहीतरी टाकायचं म्हणून. करेक्ट. लाईक मी काही डिसाईड नव्हतं केलं आणि ती एनर्जी झाली मॅच.
आणि लगेच दुसऱ्या दिवशी काय हिट नव्हतं झालं ते. हळूहळू ते सेलिब्रिटीज लोक शेअर करायला लागले. आधी तर फ्रेंड्स वगैरे करायचे, मग सेलिब्रिटीज शेअर करायचे, त्याच्यावर रील बनवायला लागले ते लोक. मग ते झालं गेम चेंजर लोकांना, कारण की नॉस्टॅल्जिया हिट झालं त्या गाण्याने. ॲब्सोल्युटली. आणि त्या गाण्याचं तसं काही बनलंच नव्हतं. आता आपण बघतो रिमेक्स गाण्यांचे बनतात जुन्या गाण्यात, पण त्या गाण्याचं काही बनलेलं नाही. करेक्ट. हे तेवढं आयकॉनिक गाणं आहे. ॲब्सोल्युटली. लहान पोरांना ते मामाच्या गावाला जाऊ हे गाणं माहितीच असतं, पण ते मी त्या लोकांपर्यंत पोचलं ज्यांनी ते लहानपणी ऐकलेलं. आणि ते क्लब वाईबमध्ये, कारण मी त्याला हाऊस म्युझिकची जी जो माझा जॉनर आहे तो मी तसंच ठेवतो, त्याला चेंज नाही करत. तर क्लबमध्ये एवढं चांगलं मॅच झालं आणि सगळीकडे ते पसरू लागलं. आणि माझा पहिला शो जो पुण्यात झालेला, छोटा शो होता, कारण की तेव्हा एक्सपेरिमेंट होतं सगळ्यांसाठी. हे काय आहे बाबा, म्हणजे मराठी हाऊस, मला सुद्धा नव्हती आयडिया की काय होईल. ओके. हे माझा पहिला शो झाला आणि त्याच्यात एक व्हिडिओ फॅनने काढलेला, ज्यात मी मामाच्या गावात प्ले करतोय, आणि तो व्हिडिओ असा 1 मिलियन पोहोचला. फॅन व्हिडिओ. आमच्याकडे व्हिडिओग्राफर्स नव्हते, काय नव्हते त्या टायमाला. हे फॅनने एकाने काढला आणि मला पाठवले आणि तुम्ही पोस्ट केला, आणि तो व्हिडिओ पसरला. लाईक ते इम्पॉसिबल वाटायला लागलं लोकांना. हे कसं करतोय हा मराठी, म्हणजे हे नाही पॉसिबल आहे. लोक नाचतात पण आहेत. अँड दिस इज द क्रीम क्राऊड ऑफ पुणे आय एम टॉकिंग अबाउट. करेक्ट. मी खूप एकदम KP सारख्या एरियामधल्या मोठ्या क्लबमध्ये, छोटासा पब होतं, बट वॉज अ व्हेरी क्रीम क्राऊड येतो तसा. करेक्ट. तसा क्राऊड होता. दे एन्जॉयड इट. तर त्या गाण्याने लाईक मी कधी विचार पण नव्हता केला की त्या गाण्याने माझं होईल, बट हो ते झालं. आणि अजून पण ते गाणं जेव्हा पण प्ले करतो मी, जेव्हा माझ्या सेटमध्ये, ती एनर्जी एलिव्हेटच होतीये, कधी कमी जातच नाहीये, ती नुसतं वाढतच चालली त्या गाण्यावर. क्या बात आहे. आणि तू आता जस्ट हाऊस म्युझिक बद्दल बोललास, करेक्ट. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तू ॲम्स्टरडॅमला सुद्धा गेला होतास. हो. हाऊस म्युझिक आणि तुझ्या या ॲम्स्टरडॅम जर्नीबद्दल काय सांगशील? सो हाऊस म्युझिक हे मला माहिती होतं, पण मी बनवायचो नाही कधी. हे मला माहिती होतं, मी ऐकायचो. आणि हाऊस म्युझिक अजून पण एवढं पॉप्युलर, आता US मध्ये थोडं पॉप्युलर होतं, पण एवढं पॉप्युलर नाही येते जसं हिपहॉप आहे. करेक्ट. हिपहॉप इज व्हेरी पॉप्युलर, बट हाऊस म्युझिक असं हे नव्हतं. आणि मी तेव्हा EDM बनवायचो म्युझिक. आणि हे ह्या लोकांना बघून, मार्टिन गॅरिक्स, हार्डवेल, म्हणजे माझ्यासाठी तर तेच ॲक्सेस आहे नेटवर जे दिसतंय. तर तसं करता करता मला समजलं की ADE नावाचा एक इव्हेंट असतो, जो अजून पण होतो, वर्षातून एकदा होतो, विच इज अ बिगेस्ट कॉन्फरन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक म्युझिक इन द वर्ल्ड. ओके. दुनियातला सगळे मोठे आर्टिस्ट तिकडे, त्यांचे मॅनेजर सगळे त्या दिवशी तिकडे येतात. 5 दिवसाचं असतं. इट्स नॉट वन प्लेस. ॲम्स्टरडॅमचा अख्खा मॅप भेटतो, त्याचा SL सारखं इकडे एक इव्हेंट आहे, इकडे एक इव्हेंट आहे. यू हॅव टू फिगर आउट की तुला हे काम आहे इकडे, तर इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो. त्या अख्ख्या सिटीला ते लोक ट्रान्सफॉर्म करून टाकतात. वाव. आणि इट्स सो, हे बघायचो मी यूट्यूबवर, कारण की तेव्हा एक त्यांचा फेस्टिवल पण होता, ॲम्स्टरडॅम म्युझिक फेस्टिवल. तेव्हा मी बघायचो हे काय आहे, म्हणजे आपण इथे गेल्यावर काहीतरी होईल आपल्या करिअरमध्ये, कदाचित कुणाला तरी भेटू. ते टिपिकल माझं ते माइंडसेट होतं, कोणतरी मला भेटेल आणि बोलेल ते तू मुंबई आ सकता है, असं. तसं काय होत नाही रिअल लाईफमध्ये. बट मी तिकडे गेलेलो या आशेत की असं होईल काहीतरी. पण असं नाही की माझ्याकडे पैसे होते आणि मी ट्रॅव्हल करू शकलो होतो एका फॉरेन कंट्रीमध्ये. पण मी डिझायनिंग करायचो. सो मी 9 to 5 जॉब करायचो आणि माझं पार्ट टाइम वर्क होतं एका ॲम्स्टरडॅम बेस्ड कंपनी बरोबर. तर त्यांच्यावर पार्ट टाइम काम करायचो. तर त्यांनी मला सांगितलं तू ये इकडे, तुला एनिवेज आम्ही एक चांगला पे देतोच आहे, तू कदाचित तुला वाटलं तू ते स्पेंड करू. तर ते मी सेव्ह केलेले मनी, ते मी जे पार्ट टाइम जॉब नव्हतं ते अजिबात कुठे स्पेंड नव्हतं केलं. आणि ते जेवढं जमा झालेलं त्यातून मी फक्त फ्लाईट तिकीटच अफोर्ड करू शकत होतो. हो. बाकी काही नाही. मला माहिती पण नव्हतं बाकी एक्झॅक्टली होणार काय खर्च, कारण की मी लाईफमध्ये प्लेनमध्ये पण नाही बसलेलो. काय सांगतोय? हां, हे फर्स्ट टाइम मी प्लेनमध्ये गेलो आहे, सीधा ॲम्स्टरडॅमला गेलो आहे. सो मला काही क्लू नव्हता, पण मी फ्लाईट बुक करून टाकली. बघूया काय होऊ शकतं ते. नॉन रिफंडेबल फ्लाईट. बघू काहीतरी करावंच लागेल ना, आता हाय आपल्या हातात, करावंच लागेल. मग सगळं विजा फिगर आउट केलं काय असतं, त्या देशातले व्लॉग्स बघितले काय असतं बाबा, काय काय करावं लागते स्पेंड करायला, हाऊ टू, म्हणजे कशा गोष्टी आहेत, एक दुसरा देश आहे, यू हॅव टू अंडरस्टँड ऑल दॅट. बट ते सगळं केलं आणि 5 दिवसाचा कॉन्फरन्स होता, तिथे मी गेलो. त्याला पण भेटलो ज्याच्यावर मी काम करत होतो, त्याच्याशी पण भेटलो की कोणतरी ओळखीचं आहे, त्या आशेने मी गेलेलो की उद्या काय रॉंग झालं
तर माझ्या ओळखीचा तो आहे ज्याच्याबरोबर मी काम करतोय, ज्याने मला बोलवलंय तिथे, त्याच्याशी मी फिगर आउट करेल काय प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झाला करायला. मग तिथे जेव्हा गेलो ना तेव्हा मला समजलं हा जो इलेक्ट्रॉनिक म्युझिक अख्खा जो स्पेस आहे हा किती मोठा आहे. हे जो मी फक्त युट्यूब आणि इंटरनेटवर इंस्टाग्रामवर बघतोय हे फक्त एक विंडो आहे छोटीशी. ते जग खूप मोठं आहे. इट्स लाईक जे रुरल एरियामध्ये जे पोरांना ऍक्टर बनायचंय ते टीव्ही बघून समजतात बॉलिवूड काय, पण ते मुंबईमध्ये येतात तेव्हा त्यांना समजतं की वाटते तेवढी इझी नाही आहे इंडस्ट्री. ते लोक रियालिटी शो बघून येतात. करेक्ट. तसं मी पण कुठले तरी शो बघून काय काय बघून गेलो असणार. तर मला वाटलं की हे आपण खूप छोटे आहोत, आपल्याला अजून काही नाही येत. हा देश हे लोक किती अजून ह्या लोकांनी या गोष्टीला वर घेऊन ठेवलं. आणि फन फॅक्ट वर्ल्डचे जे टॉप डीजेस आहेत ते नेदरलँडचेच आहेत. ओके. लाईक टिएस्टो, मार्टिन गॅरिक्स, आर्मिन व्हॅन ब्युरेन, डिमिट्री वेगस, लाईक सगळे तिकडचे आहेत. तर मला त्याच्यासाठी क्युरिओसिटी होती की का इकडेच का सगळे. करेक्ट. इकडे का, तर ते मला समजलं की इकडे त्या आर्ट फॉर्मला खूप रिस्पेक्टने बघतात. जसं आपल्या इथे डीजे वाजवतो म्हणजे वाया गेला, ते एक आहे ना, वाया गेला या तर हा काहीतरी टाइमपास करतोय लाईफमध्ये, सिरियस नाही. तिकडे तसं नाही. डीजे इज अ करिअर, लाईक डॉक्टर, लाईक इंजिनियर, तो पण एक करिअर आहे त्याच्यात पण. कारण तेवढे अपॉर्च्युनिटीज आहेत त्या देशात त्या गोष्टीसाठी. आणि प्लस ते कॉन्फरन्स ठेवतात. कुठलंच देश करत नाही जे ते लोक करतायत. सो मी तिकडे गेलो तेव्हा मला हाऊस म्युझिक समजलं. मला अजून डेप्थ मध्ये समजलं की हाऊस म्युझिक ऍक्च्युली फर्स्ट जॉनर आहे. ह्याच्यानेच सगळे इलेक्ट्रॉनिक जॉनर आलेले आहेत. हा, हाऊस म्युझिक फर्स्ट होता जॉनर आलेला. तर हे मला माहिती नव्हतं. सो मी तिकडे भेटलो काय लोकांनी, त्यांनी मला एक बुक रेकमेंड केले. तिकडे मी बुक स्टोअरमध्ये होतो, तर तिथे लाईक देर इज अ बुक स्टोअर जस्ट अबाउट द हिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक म्युझिक. ओ वाव. लाईक ते त्या लेवलपर्यंत तिकडे सगळं आहे. तर त्याने मला सांगितलं हे बुक आहे, यू शुड. तुम्ही त्याला सांगा आय एम न्यू टू दिस स्पेस, वॉट शुड. तर मला हे की हिस्ट्री आहे की हाऊस म्युझिक कसं चालू झालं आणि आता ते काय स्टेटमध्ये आहे. पण बेस तोच आहे, हाऊस म्युझिकच आहे. सो मी ते बुक बघितली, पण मग नंतर युट्यूबवर सर्च केलं की त्याची एक मूवी पण बनली आहे. तर ती मूवी बघितली मी तिथे. तेव्हा मी खूप इन्स्पायर झालो त्याने. कारण की मला हे नॉलेज भेटलं की हाऊस म्युझिक हे ॲक्च्युली ॲक्सिडेंटली क्रिएटेड आहे. हां, एक कुणी देर इज नो पीपल हू आर इन्वॉल्ड अँड लेट्स मेक हाऊस म्युझिक नाही. इट ॲक्च्युली ते बनलेलं लॉंग स्टोरी शॉर्ट युज्ड गिअरने बनले. लाईक रोलंड जी कंपनी आहे त्या लोकांनी एक डिव्हाइस बनवलेला जॅझ प्लेयर्ससाठी प्रॅक्टिस करण्यासाठी, तर त्यांना आवडलाच नाही. तर त्यांनी तो विकून टाकला पॉन शॉप्समध्ये. तर आणि तेव्हाच व्हाईट आणि ब्लॅकचा प्रॉब्लेम चालू होता शिकागोमध्ये झालेलं सगळं. त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम चाललेला व्हाईट्स आणि ब्लॅक्समध्ये. आणि ब्लॅक लोक डिस्को ऐकायचे आणि त्याच्यासाठी व्हाईट पीपल यूज टू हेट डिस्को. वॉट एव्हर दे डू व्हाईट पीपल यूज टू हेट दॅट. तर डिस्को ते एवढं हेट झालं त्याच्यावर. आणि कुठल्या तरी आरजेने सांगितलं की हे डिस्को रेकॉर्ड खूप खराब आहेत, हे आपले सोसायटीला स्पॉईल करतात, तर हे तुम्ही सगळे एकत्र आहे आणि डिस्को रेकॉर्डला जाळून टाका. आणि ते झालं हिस्ट्रीमध्ये. एक डिस्को डेमोल्युशन करून एक इव्हेंट झालेला मोठा. हां, तर तो इट वॉज अ व्हेरी रेसिस्ट इव्हेंट. पण हे जे म्युझिशियन्स होते डिस्को म्युझिक प्ले करायचं, त्यांचं तर लाईव्हलीहूड होतं त्यांच्यावर. करेक्ट. आता आपल्याला जर लोक मारतील या लेवलवर तर आपण जगणार कसे. तर त्यांनी ते घेतलं जे विकलेलं ना जॅझ म्युझिशियन्सने, त्यांनी ते पॉन शॉप्समध्ये घेतलं की ह्याचा साऊंड काहीतरी चांगला येतोय, आपण हे ठेवूया आणि बाजूला डिस्को म्युझिक प्ले करूया. आम्ही तो डिस्को नाहीच प्ले करत आहे आता, हे काहीतरी वेगळं आहे, आम्ही डिस्को नाही प्ले करत आहे. अँड पीपल इज टू एन्जॉय. दर जस्ट वन प्लेस जिथे लोक येत आहेत, हे तो डीजे लावतोय आणि प्ले करतोय. असं करत 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 आणि नो वन स्टील न्यू की व्हॉट म्युझिक इज दिस. पण त्याची फॅन फॉलोइंग एवढी वाढली की ते डीजेस त्याचं मिक्सटेप्स बनवायला लागले की आमचा जेव्हा शो नसेल तेव्हा आम्ही वायनल देऊ शकतो त्यांना की ते कधी पण ऐकू शकतात. आता त्याला पण काय बोलायचं, मिक्सटेप तर नाही लिहू शकत नुसतं. तर ते जागेचं नाव होतं वेअर हाऊस. ओके. तर ते लिहायचे प्लेड ॲट द वेअर हाऊस. मग ते शॉर्ट झालं वेअर हाऊस, मग ते झालं हाऊस शेवटी. ते एवढे जास्त रेकॉर्ड्स बनले की ते नाही लिहिता येते एवढं प्ले इन ॲट द वेअर. लाईक लिटरली दॅट इज द स्टोरी बिहाइंड इट. तर मी विचार केला की हे एक असं जॉनर आहे
ज्याने रेसिझम एंड केलंय. कारण की हे जे पार्टीज व्हायचे आणि हे जे रेकॉर्ड्स होते हे वाईट लोक पण घ्यायचे विकत. ते बोलायचे आम्हाला काय खराब नाही वाटत आहेत. कारण की ही एक नवीन पिढी आलेली वाईट लोकांची. हे जे ओल्ड लोक होते ते रेसिस्ट होते. हे जे नवीन पोरं होते, जे युथ होती, ते बोला आम्हाला काय वाईट नाही वाटत याच्यात. ते लोक त्या पार्टीजमध्ये पण जायचे, पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही एन्जॉय करायला आलोय. सो जॉनर विच एंडेड रेसिझम. क्या बात आहे, क्या बात आहे. तर विचार केला की हे काहीतरी डिवाइन आहे गोष्ट, ही जगात कुणीतरी यावी म्हणून हे सगळं घडवलंय. करेक्ट. हाऊस म्युझिक बोले हेच अजून स्टडी करूया की काय आहे, विच वर द फर्स्ट हाऊस रेकॉर्ड जे हिट झाले, विच. तर हे सगळं ऐकत 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 ते एक मूव युअर बॉडी करून एक ट्रॅक आहे, त्यांनी हाऊस म्युझिकला कमर्शियल सीनमध्ये आणलेलं, लाईक विच वॉज अ फर्स्ट एव्हर हाऊस ट्रॅक विच वॉज अ बिलबोर्ड चार्ट्स वगैरे. सो त्याने अख्खी देशाला जगाला ओळख पडली हाऊस म्युझिक काय आहे. तर ते गाणं एवढं अडिक्टिव्ह झालं ना माझ्या डोक्यात, तर मी एवढं ऐकत होतो की मी हाऊस म्युझिक बनवायला लागलो. क्या बात आहे. की नाही हे मला हे खूप आवडलंय, हे हिट आहे, ट्रेंडिंग आहे, आय डोंट केअर. तसं पण लाईफमध्ये काय होत नाहीये, तसं पण आपण जे म्युझिक बनवतो ते कुठे पोचत नाही. हे काय अजून एक फेलियर करूया, पण आवडतं म्हणून करूया. करेक्ट. कारण ह्यानी हे जेव्हा मी करत होतो तेव्हा मी ऑलरेडी पाच वर्ष झालेले मला म्युझिक बनवत, आणि काय होत नव्हतं म्युझिकमध्ये. मी बनवत चाललोय, म्हणत चाललोय, माझ्या बरोबरचे त्यांचे करिअर पुढे होत चाललेत, माझं काय होत नाहीये. मग मला सेल्फ डाऊट झाला की कदाचित माझी फॅमिली म्युझिकवाली नाही म्हणून मला येत नाही, म्हणून माझं काय होत नाही, म्हणून माझं म्युझिक चांगलं बनतच नाही. असे खूप डाऊट्स येत गेले की कदाचित माझ्याकडे तेवढा पैसा नाही ते एज्युकेशन घ्यायला त्या म्युझिकचं, कदाचित त्यामुळे मला येत नाही. तर असे रिझनिंग जेव्हा आपण देतो ना, फेलियरमध्ये आपण 10 रिझन्स देतो ना. करेक्ट. अरे हे नाही म्हणून हे नाही, करेक्ट. अरे हे असतं ना तर माझं झालं असतं. करेक्ट. तर तेच करत होतो मी. पण मला हाऊस म्युझिक बनवायला चालू करूया आणि हेच करूया. आणि काय माहिती तेव्हा कोविड आलं, आणि हे असं म्हणजे हाऊस म्युझिक जेव्हा बनवत होतो मी लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये पण बनवायचो, तिकडे जाऊन लॅपटॉप खोलून तिथे थोडा वेळ लंच ब्रेकमध्ये बनवलं असं. कारण की ट्रॅव्हलला 4 तास जात आहेत. करेक्ट. तर कुठे कधी काय बनवणार, ट्रेनमध्ये तर पॉसिबलच नाही बनवू शकतो. तर मी ट्रेन युटिलाइज करायचो ट्युटोरियल्स बघण्यासाठी, ते डाउनलोड करून ठेवायचं, मग फोनवर उभा राहून जेवढं शिकता येतं तेवढं, आणि ऑफिसमध्ये जाऊन बनवायचं, मग घरी येऊन बनवायचं असं. तर तो फेज शिकण्यात गेला माझा अख्खा. आणि कोविड झालं, आणि ॲज यू नो सगळे घरी बसले वगैरे. तर स्टार्टिंगचं तर मला असं वाटलेलं आहे काय कोविड एवढी काय नाही, थोडे दिवस लॉकडाऊन नाटकी सगळे लोक त्याला मस्त ट्रेंडिंग हॅशटॅग बनवले, नंतर सगळं चालू होणार आहे, काय नाही असं काय नाही होणार, येईल वॅक्सिन. मग जात आहेत 1 महिना 2 महिना नुसतं लाईक म्युझिक सोड, मला तर ते फायनान्शियली मी सर्व्हाइव्ह कसं करू त्याचं टेन्शन आहे. करेक्ट. आपल्याकडे पैसे थोडी आहेत त्यासाठी. तर नशीब तो जो ॲम्स्टरडॅमचा माझा क्लायंट होता तो बोला काही टेन्शन करू, तू माझ्याकडे फुल टाईम स्विच ऑफ वर्क फ्रॉम होम कर, आमची कंपनी काय बनणार आली. तर त्याने मला तेव्हा साथ दिली की तेव्हा मी मग म्युझिकवर पण काम करू शकलो, कारण की मी वर्क फ्रॉम होम करत होतो. आणि एवढं नव्हतं, जास्त काम नव्हतं काय. तर तेव्हा म्युझिक बनवत गेलो आणि डिसाईड केलं रोज एक गाणं बनवूया, चांगलं वाईट. आणि तेव्हा मी एवढं चांगलं म्युझिक नाही बनवायचं, हाऊस म्युझिक मी जस्ट जॉनरच समजायचा प्रयत्न करतो. तर बनवत गेलो आणि मी लाईक अराउंड 2 months नुसतं हाऊस म्युझिक बनवत होतो, रोज एक गाणं. भले गाणं चांगलं आहे वाईट फरक नाही पडत, पण रोज बनवायचं. ओके. नियमाने. पण ते आहे ना, मी आधी चांगलं म्युझिक आलं ते माझं त्याचं का नीट वाटतच नव्हतं की नाही आपलं नाही नीट बनत असं वाटत होतं. तर आय थॉट की ना मी जरा थांबतो, मी ना खूप हाऊस म्युझिक ऐकतोय, खूप वेस्टर्न बनायचा प्रयत्न करतोय, जे मी नाही आहे ना. टेक्निकली मी वेस्टर्न नाही, आय कांट बी देम. मी तिथे पहिला थोडी झालोय. करेक्ट. तर मला 2 दिवस आहे ना फक्त इकडचं म्युझिक ऐकूया, विच मेड मी डान्स. नाव इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लँग्वेज, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द क्रिंजीनेस, मी ते परत ऐकतो जरा. की आधी मी कसा ग्रो झालो, मला हे म्युझिक आवडतंच काय इन द फर्स्ट प्लेस. मला म्युझिक बनवणंच का आवडतंय, काहीतरी रिझन असेल, मी काहीतरी आधी ऐकलं असेल, काहीतरी अशी गाण्यानं नाचलं असेल की मी त्याच्यात माझं माइंड डायव्हर्ट झालं, आणि मला कोण बोललं नाही म्युझिक बनवायला. तर मी सगळे सॉन्ग ऐकले जुने, हे जे मी आता प्ले करतो नवीन पोपट वगैरे, तर ते मी सगळे ऐकले की काय. आणि असं नाही की मराठीच होतं, सगळ्या टाईपचे म्युझिक होतं. आणि ते ऐकता ऐकता मी त्याला असं रेकॉर्ड करायचो, म्हणजे आता समज स्पॉटिफाय ऐकतोय तर तिथे रेकॉर्ड करायचो तो स्ट्रीम, बेस्ट पार्ट गाण्याचा, हा बेस्ट पार्ट, आणि ते कापून ठेवायचं
की हे गाण्याचं माझा बेस्ट पार्ट आहे, आणि एक फोल्डर बनवला त्यात सगळे हे छोटे छोटे स्निपेट्स होते, आणि हे मी माझ्या गाण्यात वापरायला चालू केलं तोडून फोडून. म्हणजे असं नाही की वोकल आहे की नाही, असा हा पार्ट आहे, हा ह्याच्यात घुसूया चॉपिंग विपिंग करून. ते इलेक्ट्रॉनिक म्युझिकमध्ये सॅम्पलिंग नावाची गोष्ट असते की ते लोक यू कॅन सॅम्पल मल्टिपल थिंग्स कसे पण कुठे पण. तर ते करायला मी चालू केलं, आणि बिकॉज कोविड होतं तर सगळे मोठे मोठे डीजेस पण जॉबलेस झालेले. सो तेव्हा त्यांचं ते लोक ते ट्विच करून एक साईट आहे जिथे लाईव्ह स्ट्रीमिंग करतात, तिथे मोठे मोठे डीजेस लाईव्ह स्ट्रीमिंग ठेवतो, डेमो लिस्निंग सेशन, की तुम्ही आम्हाला डेमो पाठवा आम्ही ऐकू. तर ते मी पाठवायचो डीजेला. स्टार्टिंगला कोण नाही ऐकायचं, बट ते लक फॅक्टर, त्यांना रोज 1000 डेमो येतात. तर माझा एका डीजेने ऐकला जो हाऊस म्युझिकचा असा जरा नोन आहे, क्रिस लेक नाव आहे त्याचं. त्याने ऐकलं आणि तो असा पागल झाला की ह्याने काय बनवलंय, हे काय म्युझिक बनवलंयस तू असं. आणि आय वॉजंट शुअर की मी हाऊस म्युझिक पण नीट बनवतोय का नाही, बट तो खूपच जास्त इम्प्रेस झाला. आणि त्याची रिॲक्शन मी रेकॉर्ड करून एक व्हिडिओ ठेवला जो मी अजून पण बघतो, कारण की त्याने मला खूप चांगली ॲडवाईस दिलेली. त्याचं मला सांगत होता ना, तो बोलत होता की यू हॅव फाउंड, तुझं म्हणजे मिक्सिंग नीट नाही आहे, मिक्स मास्टरिंग जे खूप टेक्निकल प्रोसेस आहे म्युझिकची, ते तुझं नीट नाही आहे, ते तर होऊन जाईल. ते बोलतं ते तू जेवढे गाणे बनवेल तेवढं, पण यू हॅव गॉट युअर साऊंड, नाव जस्ट वर्क ऑन दिस, अँड तू कदाचित त्या लेवलपर्यंत पोहोचेल की पीपल विल रेकग्नाइज यू जस्ट बाय युअर म्युझिक. गॉट इट. की अरे क्रेटेक्सचं आहे असं तो बोलला. तर तेव्हा मी खूप मनावर घेतलं ते बोलतात. आणि तो बोला की ती गोष्ट आहे ना कुठल्या पण अवॉर्डपेक्षा मोठी आहे. करेक्ट. जर तुझं गाणं प्ले होत आहे आणि जस्ट ते गाणं ऐकून लोकांना रेकग्नाइज होते की तो तुझं गाणं आहे, तर ते दुनियातला कुठला अवॉर्ड भेटू दे, ते नाही, ते भेटणं खूप मुश्किल असतं. करेक्ट. तर त्याच्यावर फोकस कर. ते मिक्स मास्टरिंग तू गाणी जेवढं बनवशील, तर मी तेच केलं. मिक्स मास्टरिंगचं मी थोडासा इन्व्हेस्ट केलं पैसे माझे, जे ऑनलाईन कोर्सेस येत होते तेव्हा, बिकॉज कोविड आहे, अजून कुठे शिकणार मी सगळं. तर ऑनलाईन कोर्सेसमध्ये थोडे शिकलो मिक्स मास्टरिंग. पण ते ॲट दी एंड इट्स अ वर्क प्रोसेस. इट्स कुठल्याही परफॉर्मिंग आर्टसारखं येते. तुम्ही डान्सचा एक कोर्स बघून डान्स नाही शिकू शकत. करेक्ट. तुम्हाला ते तेवढी प्रॅक्टिस रियाज करावाच लागणार, त्याला शॉर्टकटच नाही आहे. करेक्ट. तर मी विचारलं ठीक आहे चल, टाईम लागेल ना, टाईम लागू दे, टाईम करूया आपण, बनवत राहूया. आणि तेव्हा मी ते इंडियनाइज हाऊस म्युझिक बनवायला लागलो. मला अजून फिगर आउट नव्हतं ते मराठीवालं, पण इंडियनाइज्ड हाऊस म्युझिक तर बनवत होतं. आणि ते म्युझिक बरेच मोठे डीजेस प्ले करायला लागले माझं. हो, इज इट? हां. तर कार्नेज करून एक डीजे आहे, त्याने प्ले केलं. मग डीजे ॲलोक करून आहे, इज लाईक द टॉप डीजे ऑफ आय डोंट नो ब्राझील, लाईक नंबर 1 डीजे ऑफ ब्राझील, त्याने प्ले केलेलं. सो मला वाटलं की मी हाऊस म्युझिक तर बरोबर बनवतोय, ह्याच्याने एवढं समजतंय मला. काही जर बरोबर बनवत नसतं तर प्लेस कशाला केलं असतं त्याने. करेक्ट. तर ते मला समजलं की हा इंडियनाइज काहीतरी आहे, इंडियनाइज मी काहीतरी बनवतोय. मग त्या डिरेक्शनमध्ये मी बनवायला चालू केले ट्रॅक्स. पण तेव्हा मी एक सगळ्यात मोठी चुकी करायचो, मी गाणं रिलीजच नाही, टाकायचोच नाही बाहेर. मी बनवायचो आणि मी रेकॉर्ड लेबल्सला पाठवायचो की अरे मी गाणं तर बरोबर म्हणतो, माझं एखादं गाणं तिकडे जाईल, मग ते हिट होईल. मग मी असं ते ना शेकचिली थिंकिंग ते करायला लागलो, हे असं होईल, मासं होईल. असं काय नाही होत, काय झालं पण नाही असं काय. 1-2 लेवलचा चांगला मला रिस्पॉन्स आला, मोठ्या लेवलचा रिस्पॉन्स आला, बट स्टील थिंग्स डिडंट गो वेल. तर मी बोललो सोड, जेवढं चांगले 1-2 गाणे मी टाकतो, रिलीज करतो. मग ते करायला चालू केलं. कारण की जे शोज भेटत होते दोज वरंट द शोज की मी ते करून फायनान्शियली इंडिपेंडेंट राहू शकेल. हां, शोज भेटत आहेत, बट जॉब करावंच लागणार आहे. पण तू जॉब करत होतास हे मला माहितीच नव्हतं. हां, ते तर ऑब्व्हियस यार, म्हणजे आय वॉजंट बॉर्न विथ गोल्डन स्पून वगैरे काही. तर माझे डॅड खूप लवकर एक्सपायर झाले, मी 9-10 वर्षाचा असताना. मग तेव्हाच समजलेलं आपल्याला जॉब करायला लागणार, लाईक देअर इज नो अदर ऑप्शन, करावंच लागणार. माझी मम्मीच करायची जॉब. तर होतं की पैसा कमवणं इम्पॉर्टंट आहे, आपलं पॅशन वेशन ठीक आहे, पण नाही आपण पॅशनच्या भरोसावर राहू शकत. मग पैसा कमवायसाठी ना तुम्ही त्या पॅशनमध्ये तडजोड करणार. करेक्ट. अरे यार सोड, हे करतो, पैसे तर येतील. ते मला खूप आधी रिअलाइज झालेलं अर्लियर, कारण की ते भावा गेल्यानंतर तर यू सी ना की तुमचे दुसरे पेरेंट्स आहेत, त्यांचे बाबा त्यांना काय काय घेऊन देतात, आपल्याला हायच नाहीत, तर कोण घेऊन देणार आहे? तर आपल्यालाच करावं लागणार. मला जर लाईफमध्ये काय पाहिजे, मला गाडी पाहिजे, मलाच घ्यावी लागणार आहे. ट्रू.
मला घर पाय मलाच घ्यावं लागणार आहे, कोण मला येऊन देणार नाही ती गोष्ट. ॲब्सोल्युटली. तर ते मी केलं बराच टाइम. आणि अजून मी ॲज अ सेड मी आत्ता रिलीव्ह केलंय स्वतःला 1-2 महिन्याआधी. 1-2 महिन्याआधी? हां, आत्ता 1-2 महिन्याआधी. आता पॉडकास्ट ज्या डेटवर लोक ते कॅल्क्युलेट करू शकतात 1-2 महिन्याआधी काय आहे, बट ते 1-2 महिन्याआधी मी सोडलंय. पण ते पण मी त्या पोझिशनवर पोहोचलोय की हा बाबा आता एवढं कमवतोय की जॉब नाही करायला लागणार, माझं घर चालू शकतं, माझं घर चालू शकतो, मी सगळे माझे घरचे घेऊ शकतो, मी चांगले एक म्हणजे लक्झरी ऍक्टिव्हिटीज पण करू शकतो. करेक्ट. असं तडजोड करून राहत नाहीये मी. करेक्ट. मी सेव्हिंग पण जेवढे केलेले आय थिंक सो आय कॅन सस्टेन. माझा एक चांगला ऑडियन्स बेस आहे, मी म्युझिक पण ते टाकू शकतो, मी त्याच्यात फुल टाइम फोकस करू शकतो. तेव्हा मी डिसाईड केलं बाबा ह्याच्यात आता जाऊया. तुझ्या जर्नीबद्दल बोललो, म्हणजे जो आपला एक मुद्दा आहे राईट, की कलाकारामागचा एक खरा माणूस तो तू दाखवलास तुझ्या फॅन्सना, आपल्या ऑडियन्सना. आता हे पण वाचतोय की मराठी वाजलंच पाहिजे, राईट? वाजलाच पाहिजे ते, वाजलाच पाहिजे. ओके, ग्रेट. पण मग त्याचं नाव क्रेटेक्स्ट हे इंग्लिश टाईपमध्ये का? एखादं मराठमोळं असं नाव का नाही? एक सगळ्यात जसे तर 2 कारण आहेत. पहिलं ते इझी टू प्रोनाऊन्स झालं पाहिजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ वेर एव्हर यू लिव्ह. ओके, मेक सेन्स. कारण की ते लाईक हे लॉजिकल आन्सर आहे खूप. तुमचं नाव जर काहीतरी वेगळं असेल तर चान्सेस आहे की ते बाहेरच्या लोकांना प्रोनाऊन्स करायला येणार नाही, जी गोष्ट तुम्हाला प्रोनाऊन्स करता येत नाही ती लक्षात नाही राहत. करेक्ट. सो ते नंबर 1 होतं की आय नीड अ नेम विच इज इंग्लिश. इवन जे बाहेरचे आर्टिस्ट आहेत त्यांचं पण ते नाव इंग्लिशमध्ये ठेवतात, इवन दो ते डच असतील, फ्रेंच असतील, त्यांचं नाव ते त्याच्यात ट्राय करायला बघतात, इंग्लिशमध्ये करायला बघतात, कारण की ते तोच आहे प्रोजेक्ट. आणि जर मला त्या म्युझिकला बाहेर घेऊन जायचं, कारण क्रेटेक्स हे नाव तर खूप आधी डिसाईड झाले नाही, तर मराठीमध्ये यायच्या तर 5-6 वर्ष आधी ते नाव होतं. करेक्ट. आणि ते समजते सगळ्यांना, बोलायला जमतंय, क्रेटेक्स सगळे बोलतात, तर आय थॉट की चेंज करून तो अननेसेसरी लूप ब्रेक करायला नको. क्रेटेक्सचं नाव आहे करून. सो ते एक रिझन आहे. दुसरं रिझन आहे जो तो लोगोमध्ये तुम्ही सिम्बॉल बघता तो खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी ब्रँडिंगसाठी. कारण की ब्रँडिंग मी कॉर्पोरेटमध्ये हेच करायचो, प्रॉडक्ट डिझायनिंग वगैरे, डिझाईन स्ट्रॅटेजी. तर ब्रँडमध्ये एक काहीतरी असा एलिमेंट जो लांबून पण दिसला पाहिजे, जवळून पण दिसला पाहिजे, लहान पोराला पण ड्रॉ करता आला पाहिजे, मोठ्या माणसाला पण ड्रॉ करता आला पाहिजे, इन्स्टंटली रेकग्नायझेबल पाहिजे, असा एक एलिमेंट मला माझ्या लोगोमध्ये पाहिजे होता. गॉट इट. सो तो आता आलाय, तर आता मी नाव जर चेंज केलं तर त्याला कुठे मी ठेवू, काय ठेवू, तो कशाला अननेसेसरी ब्रेक करायचं. गॉट इट. जसं की मामाच्या गावाला जाऊया, तुझं गाणं एवढं फेमस झालंय राईट, त्याला मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत. सो जेव्हा आपण एखादं गाणं बघतो की कॉपीराईटच्या दृष्टिकोनातून किंवा लेबल्सच्या दृष्टिकोनातून, असे कोणते प्रोजेक्ट्स तू ह्या म्युझिक लेबल्स बरोबर आता करतोयस का? सो मी तर कुठलंही गाणं घेतो, मी असं डिसाईड नाही करत की अरे अच्छा या लेबलचं हे कॉपीराईट आहे हे. कारण की यूट्यूब ही असा प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही त्याच्यावर काही टाकू शकता, अनटिल अनलेस यू आर नॉट जस्ट कॉपिंग अँड पेस्टिंग इट. म्हणजे तुम्ही एक गाणं जस्ट डाउनलोड केलं आणि अपलोड केलं मग ते होणार, बट तुमचं जे रिक्रिएशन आहे यूट्यूब त्याला डिमॉनिटाईज करेल. तुम्हाला पैसे नाही कमवायला भेटतील, पण तुम्ही टाकू तर शकता, त्यात त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही त्याला रिक्रिएट केलंय तर दे वोंट टेक इट डाऊन. म्हणजे खूप रेअर गोष्ट आहे ही. यूट्यूब, फक्त यूट्यूब बद्दल बोलतो मी. हे स्पॉटिफाय वगैरे तर इम्पॉसिबल आहे, तिथे मग कॉपीराईट त्यांचं असतं सगळं, कारण की तिथे आर्टिस्टला क्रेडिट देणं, त्या ओरिजिनल आर्टिस्टला इक्वली रॉयल्टी गेली पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ते लोक बघतात. सो मी तर जे आवडतं ते टाकतो यूट्यूबवर. पहिलं तर मी इंस्टाग्रामवर टाकतो. इंस्टाग्रामवर तर अजिबात प्रॉब्लेम नाही कॉपीराईटचा, त्यात तर काहीच कमायला भेटत नाही. बट इंस्टाग्रामवर जेव्हा टाकतो तेव्हा मला रिॲक्शन भेटते लोकांची. तसं तर मी त्या गोष्टीने काही मॉडिफाय नाही करत, बट जेव्हा रिॲक्शन भेटते तेव्हा समजतं, काय काय कमेंट्सने मला समजतं अरे अच्छा हे असं आहे, अच्छा हे असं आहे. कधी कधी काय काय गाणं तर असं व्हायरल होऊन जातं की बोले हे गाणं काय व्हायरल झालं माझं. सो मला ते मग टायमिंग करता येते लेबल्स बरोबर की अरे हे झालेलं माझं हिट, तो आपण ह्याच्यात टाकूया, ह्याला. तो ते बिझनेस डिसिजन घेता येतो. तुझ्या इतकं समज आता जे तुझे फॅन्स किंवा जे तुझे फॉलोअर्स आणि आपला ऑडियन्स बघतोय, समज तुझ्या इतकं समज कोणाला मोठं व्हायचंय राईट, तर कोणत्या 3 गोष्टी करायला पाहिजे? माझ्या इतकं मोठा म्हणजे काय तसा आहे नाही मोठा, बट
पहिले तर डीजेइंग फील्डमध्ये तुम्ही बोलता की करेक्ट, डीजेइंग फील्ड डीजे सगळ्यात आधी तर म्युझिक प्रोड्यूस करायला आलं पाहिजे, बाहेरचं म्युझिक एक्सप्लोर करणं चालू करायला लागेल, डॉक्युमेंटरीज बघणं, त्या म्युझिकची हिस्ट्री काय आहे ते ऍटलीस्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आय एम नॉट सेइंग बसून सगळ्या डॉक्युमेंटरी बघत बसा, बट ऍटलीस्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करा, अभ्यास करा ना. सगळ्यात इम्पॉर्टंट अल्कोहोल आणि कन्झम्पशन सोडून टाका. मी तर काहीच नाही करत, लाईक जेन्युइनली. तर माझे प्रमोटर शॉक होऊन जातात की कसं काय नाही करत. आय थिंक मला तेच ब्रेक करायचं आहे. मला नाही वाटत त्याची गरज आहे. ट्रू. आणि ते एक मिथ बनले की ते करावं लागतं म्युझिक प्ले करण्यासाठी, विच इज नॉनसेन्स. आजकाल ट्रेंड आले हातात सिगरेट हात धरून प्ले करणं, लाईक लॉजिकली ते हॅझार्ड आहे. ट्रू. तिथे पडलं काय तिथे शॉर्ट सर्किट होऊ शकतं. करेक्ट. लाईक तेवढं तरी डोकं लावा ना यार. वाय कशाला हातात धरून तुम्हाला प्ले करायचंय? कोणता दुसरा बघितलाय का दुसऱ्या जो शास्त्रीय संगीत किंवा काय, किती रिस्पेक्ट देतात ते लोक. ॲब्सोल्युटली. ते लोक हात पाया पडतात इन्स्ट्रुमेंटचे. ॲब्सोल्युटली. हे कसले नवीन टेक्नॉलॉजी, नवीन माइंडसेट आलंय की तुम्ही हे सगळं करू शकता, कॉन्सोलवर दारू ठेवू शकता. सेन्स नाही मला. तर मी तर ते कम्प्लिटली अवॉइड करतो. मी असं नाही सांगत की बाई कुणीच नाही हे केलं पाहिजे. दिस इज जस्ट फॉर डीजेस हू वॉन्ट टू मेक अ करिअर इन दिस. ट्रू. कारण आपल्या इंडियामध्ये हे बदनाम करिअर आहे. बदनाम आहे. म्हणजे कोण डीजे असेल त्याला कोण मुलगी देणार नाही. तुला कशी मिळाली? मी तेव्हा सक्सेसफुल नव्हतो, तेव्हा इंजिनियर होतो ना. ट्राय केलं मी तसं. नाही, जोक्स असाइड, बट आहे ट्रूथ आहे. करेक्ट. नाही ते बदनाम आहे, तर त्याला अजून बदनाम करण्यापेक्षा त्याला सुधारणा आण. मी एकटा नाही आणू शकत, सगळ्यांनी आले पाहिजे. करेक्ट. जर्नी, एक्सपिरियन्स तुझे, तू कोणाकोणाला फॉलो करतोस या सगळ्याबद्दल बोललो, पण जनरली तुझा ऑडियन्स कसा असतो? म्हणजे जसं यूथ जनरली डीजेजना वगैरे जातं तेवढाच ऑडियन्स आहे की मामाच्या गावाला जाऊया म्हणून, जसं तू मगाशी म्हणालास की एक नॉस्टॅल्जिया क्रिएट होतो सगळ्यांसाठी, असेही काही एल्डरली लोक तुझ्या डीजेला येतात. हा एक कसा असतो? सो आय गेस माझी पहिल्या पार्टी ते आतापर्यंत हा वेगळा ऑडियन्स चेंज होत गेलाय. लाईक तो म्हणजे इव्हॉल्व्ह होत गेलाय. सगळ्यात आधी यूथ आलेला आणि ते असा ऑडियन्स होता ज्यांना इलेक्ट्रॉनिक म्युझिक माहिती आहे पण मराठी आहेत ते लोक. सो दिस वॉज माय ऑडियन्स. आणि मला हे माहिती होतं असाच ऑडियन्सपर्यंत हे पोचणार आहे, कारण की हे टिपिकल मराठी लोकांकडे नाही पोचणार. ज्यांना हाऊस म्युझिक माहिती आहे किंवा ज्यांनी टेक्नो ऐकलंय त्यांना माहिती असेल. हे झालं. मग चालू झालं की पेरेंट्स यायला लागले. इज इट? हा, कारण की आय एम ग्रेटफुल अबाउट दॅट की ते त्यांना माझ्या पार्टीला सोडतात. ओके. त्याला क्वेश्चन नाही विचारत कुठे झालाय तुला, ते कुठे, अरे ते क्रिटेक्स आहे ना, अच्छा तिथे झालंय, हा मस्त. सो हे मला बऱ्याच लोकांनी सांगितलंय. बीइंग मराठी पार्टी इट समहाव फील्स दॅट दिस इज गोइंग टू बी अ सेफ इव्हेंट. ते कारण क्लब वाईज ते लोकांना वाटतं क्लब म्हणजे ते आता चालणार काहीतरी. आणि कदाचित असंही होत असेल की कधी सगळेच महाराष्ट्रीयन असतील, मे बी आपल्याच कम्युनिटीचे असतील. ते एक सेन्स ऑफ सिक्युरिटी पेरेंट्सला येते त्यांच्या मुलांमध्ये. हे मी नोटीस केलंय आणि मला लोकांनीच सांगितलंय की तुझ्या शोला देताच घरातून बाहेर जायला, त्याला काय बोलत नाही आम्हाला. आणि ते काय तर पेरेंट्स जे जरा आहेत अर्बन आहेत ते होतं आम्हाला पण यायचंय. ते बोलतात आम्हाला पण, अरे घेऊन नाही गेला तू आम्हाला, असं ते पण असतं. आम्हाला पण सांगायचं, मी पण तर आलो असतो. असं पण झालंय लोकांबरोबर. मग असं कधी होतं की आई वडील, मुलगा मुलगी झालंय? एक तर 3 जनरेशन आहे FC पार्टी. एक आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत आणि त्यांचे मुलं पण आहेत आणि सगळे एकत्र मिळून नाचतात. हा, क्या बात आहे. आणि बेस्ट थिंग ते लोक तिन्ही जनरेशन मध्ये आय गेस फक्त यंग जनरेशनने क्लबिंग केले असेल. हे लोक लाईफ मध्ये कधी क्लब मध्ये आले. माझी मम्मी पण लाईफ मध्ये क्लब माझ्या शोमुळेच गेली. क्लब काय, हा, माझी क्लब काय असतंय मम्मीला थोडी माहिती. या योगायोगच नाही आला. मेनी ऑडियन्स ते माझ्या शोला येण्यासाठी पहिल्यांदा क्लबमध्ये आलेत आणि हे मला ते सांगतात की आम्ही कधीच क्लबमध्ये येत नाही. म्हणजे असं नाही की ते अफोर्ड नाही करू शकत किंवा काय, बट दे आर नॉट क्लबिंग पीपल. कल्चर नाहीये. ते रेस्टॉरंट मध्ये जातील, दे विल हॅव अ बिग पार्टी, बट दे नॉट गो टू अ क्लब अँड डीजे मध्ये डान्स करणं नाही. बट ते माझ्याला आवर्जून येतात की नाही हे मस्त आहे, हे बघायला आवडेल आम्हाला. सो मला असं वाटतं ऑडियन्स आपल्या पहिल्यापासून ह्यांना पाहिजे होतं. नो वन वॉज गिव्हिंग देम.
दॅट. सो तू आता ते देतोयस. हो. आणि ह्या सगळ्या ऑडियन्समध्ये मला हे मी मध्ये बघत होतो तुझ्या प्रोफाईलवरती वगैरे की तू राज ठाकरे साहेबांना भेटलास. तो एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे ते तुझ्या शोला आले होते का? नाही, तर ते बरेच मनसेचे कार्यकर्ते माझ्या शोला आलेले. हे झालेलं म्हणजे पहिल्या शोला पण आलेले आणि आय सीन म्हणजे मला भेटून बोललेले की अरे खूप मस्त करतोस करून. तर ते बोललेले तेव्हापासून की आम्ही साहेबांना दाखवतो वगैरे. तर वाया सम फ्रेंड्स थ्रू माझं झालं की नाही अरे आपण भेटूया त्यांना प्रॉपर, तू असं करतोस. सो जेव्हा मी त्यांना भेटलो पहिलं तर मला ते असं, मी तर त्यांना टी व्हीतच बघितलंय ना, तर आपल्याला ती भीती असते काय बोलतील काय नाही. तर ते ही डिडंट न्यू मच अबाउट मी. त्यांना माहिती होतं असं काहीतरी एक DJ आहे जो मराठी करतो, बट जास्त माहिती नव्हतं कारण इंस्टाग्राम कदाचित ते एवढं ॲक्टिव्ह नसतील त्याच्यावर. सो ते गेलो त्यांना एक्सप्लेन केलं वगैरे मी असं करतो वगैरे. सो ते मला त्यांचं सगळ्यात मेन गोष्ट आवडली की कम्पेअर्ड टू अदर पॉलिटिकल पीपल आय हॅव मेट, ते माझं पूर्ण ऐकून घेतलं त्यांनी. आणि काय बोललं असतो त्यांना? मी सगळं एक्सप्लेन केलं मी काय करतो, हे हाऊस आहे. मग त्यांनी सांगितलं हाऊस काय असतं हे, त्यांना मी ब्रीफली सांगितलं असं आहे, हे टाईपचं म्युझिक आहे, त्यात मी मराठी वापरतो. सो ते पूर्ण ऐकून घेणं हेच पाहिजे असतं एका कलाकाराला. करेक्ट. तो मला नाही तर नाव नाही घेणार पण मध्येच पॉलिटिशियन लोकांना म्हणजे पॉलिटिक्स बॅकग्राऊंडच्या लोकांना जेव्हा मी भेटतो ते उगाच ते ॲडवाईस द्यायचं जाम काम करतात, काहीतरी बोलायचंय असं. पण नाही, साहेबांनी पूर्ण ऐकून घेतलं. प्लस ते मला बोलले की मला 2 दिवस दे विचार करायला, मी सांगतो तुला ह्याच्यावर काय करायचं. सो ते खूप चिल्ड आउट आहेत घरात. असं ते मला ते तसे वाईफ झाले नाही की आता काय बोलूनच टाकतील किंवा काय. घरात मे बी ते आपल्याला परसेप्शन झालं, आपण टीव्हीवरच बघितलं त्यांना, ते आपल्याला असं असेल काय बोलतील ते. सो ते त्यांचं खूप आहे आणि ते त्यांचे देतात त्यांचं ओपिनियन ॲडवाईस बरोबर देतात आणि खूप एक्सप्लेन करतात. ऑर्डरिंग नाही वाटत ते असं तू हे कर, नाही असं नाही, असं कर, असं करू शकतो का, असं करतो. इट्स लाईक गायडन्स. आम्ही डिस्कस करतोय कुणावर तरी असं वाटतं मला. ओके. मला ते मी कुणाचं ऐकायला आलं असं नाही वाटत. म्हणजे मी अज्युम करून चाललेलो की कदाचित ते बोलतील असं करतं सगळं. राईट. बट ते त्यांनी ऐकलं आणि ते बरेच त्यांनी मला सांगितले. कारण की क्लब त्यांनी मला विचारले की तुला प्रॉब्लेम्स काय होत आहेत काय ह्याच्यात या म्युझिकला पुढे. प्रॉब्लेम्स तर तसे काय होत नाहीत, काय जिथे मी प्ले करतो ते मला समोरून बोलवतात. करेक्ट. तर मला असे प्रॉब्लेम्स तर अजून फेस झालेले नाही आहेत. आता अशा बऱ्याच गोष्टी आमचे बोलणे झाले कारण की बऱ्याच लोकांना असं वाटतं की खाली मराठी प्ले नाही व्हायचं क्लबमध्ये, राईट. तर बऱ्याच लोकांना वाटतं अरे मला जाम स्ट्रगल करायला लागला असेल ते करायला. पण माझा जो स्ट्रगल करायला लागलाय तो त्यांच्याबरोबर नाही झालाय कधी. करेक्ट. तो स्ट्रगल माझा म्युझिक मेकिंग मध्ये आहे. करेक्ट. करेक्ट. मी कुठल्याही क्लबला जाऊन विनंती करून रिक्वेस्ट मागितली नाही आजपर्यंत. ते मला समोरून बोलवतात का, कारण की मी म्युझिक मध्ये एफर्ट्स टाकतो. गॉट इट. आणि एक पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलो तर त्यांचं काही चुकत पण नाहीये. तुम्ही चला बोलाल की मराठी प्ले कर, किती अशी गाणी आहेत जे क्लब मध्ये प्ले करू शकतो? एक तर मला वाटतं फक्त झिंगाट एकमेव ते पण क्लब सॉन्ग नाहीये. करेक्ट. क्लब सॉन्ग नाही, ते फेमस सॉन्ग आहे, दॅट्स व्हाय इट्स म्हणून ते प्ले होतं. आता ते काय प्ले करतात? पंजाबी प्ले करतात. मी पंजाबी सॉंगची लिस्ट मागितली क्लब मध्ये किती सॉन्ग प्ले करू शकतो, एवढी मोठी लिस्ट निघेल. तर चुकी कोणाची आहे? आपलीच. आपण ब्लेम कोणाला करतोय त्याला? त्याचं काय चुकी आहे? तो एक व्हेन्यू चालवतोय, तो बिझनेस करतोय. पण मला आठवतं जेव्हा मी क्लबिंग करायचो, म्हणजे आता सध्या मी करत नाही काही वर्ष झाले, तेव्हा समज तू एखाद्या क्लबमध्ये गेला आणि सांगितलं की मराठी गाणं लाव, तर असं असायचं की अरे नाही हमको अलाउड नाही. हा, ते चुकीचं आहे. ते आय कम्प्लिटली अग्री. अलाउड नाही बोलणं चुकीचं आहे. करेक्ट. हे काय मी तुला म्हणजे काय चुकीची गोष्ट नाही मागत आहे. करेक्ट. बंदूक नाही मागत आहे. कारण की पंजाबी वाजतं म्हणजे चुनरी चुनरी वाजतं किंवा लेअर मेहंदीची गाणी वाजतात. रिक्वेस्ट यू कॅन प्ले वन सॉन्ग आणि ते अलाउड नाही वगैरे वाला सिस्टम जरासं मला पटत नाही. करेक्ट. पण मला वाटतं आता कदाचित तुझ्या या सगळ्या एफर्ट्समुळे म्हण किंवा हे जे काय तुझा ऑडियन्स बेस वाढत चाललाय त्याच्यामुळे मला वाटतं आता नाव इट वोंट बी डिफिकल्ट फॉर पीपल. नाही आता झाले, आता ते सीधा माझंच कुठलं तरी गाणं प्ले कर, मग तो डीजे कडे असतं ते गाणं. करेक्ट. सो दॅट कॉन्व्हर्सेशन बिकम्स लेस ऑफ फाईट अँड मोर की हा बाबा हे गाणं प्ले कर आणि तू प्ले करतोय. तुतारी मी मला कुणीतरी पाठवलेलं, इकडे प्ले झालेलं. काय ते मोठा क्लब कुठला आपला हा ड्रॅगन फ्लाय,
हाऊसफुल जागेवर तुतारी प्ले झालेलं, आता कोण नाही बोलतंय. करेक्ट. कारण की ते तसं गाणं बनवलंय ना. करेक्ट. हे का नाही तुम्ही लोक ऑब्झर्व करत आहेत. मी थोडी त्यांना धमकी देऊन बोलतोय नाही मराठी वाजलंच पाहिजे असं थोडी बोलतो. ऑडियन्स डिमांड आहे. ऑडियन्स डिमांड आहे. आपले असे किती सॉन्ग बनलेत, तुम्ही त्यांना कधी प्रश्न विचारला का? क्रिएटर्सला, whoever was making music in this music industry, काही त्यांना डिमांड केली आम्हाला असं गाणं पाहिजे? पण मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असं झालंय की आता तुझे कॉम्पिटिटर्स यायला लागले जे मराठी वगैरे बनवतात, असं घडतंय का सर? उलट मी त्याला कॉम्पिटिशन बघत नाही, बोलत त्यांनी अजून बनवावेत. क्या बात आहे. पण तुला इनसिक्युअर नाही फील होत? मला अजिबात नाही होत. तुझे जेवढं मला कॉम्पिटिशन भेटेल तेवढं मी इम्प्रूव्ह होईल. क्या बात आहे. कारण की मी जर मला कॉम्पिटिशन नाही, मी डलच राहणार. मला कोणतरी आग लावायला पाहिजे ना. करेक्ट. तरच तुम्ही अजून बनवेल त्याच्यात. आता बाहेर इलेक्ट्रॉनिक म्युझिक, एक डीजे थोडी वाजवतो इलेक्ट्रॉनिक म्युझिक. ट्रू. अख्खा लाईनअप असतो टुमॉरलँडमध्ये, ते सगळे इलेक्ट्रॉनिक म्युझिक वाजवतात. म्हणून तो एक इलेक्ट्रॉनिक म्युझिक सीन आहे तिकडे. माझं बघून करावे जेवढ्या लोकांना करायचं, मला काही इश्यू नाही. आणि समज कोणी सांगितलं की अरे मला तुझ्याकडनं काही टिप्स घ्यायच्या आहेत किंवा शिकायचं आहे, तर जसं बघायला गेलो मी एकदम चांगला टीचर नाही आहे, पण मी फीडबॅक चांगला देतो. मी फीडबॅक ऑनेस्ट देतो. तुम्ही खराब वाटलं तर मी खराब बोलतो. तुम्ही तुमचं क्रिएशन करू शकता आणि कृणालकडे जाऊ शकता, तो फीडबॅक नक्की द्या. मी फीडबॅक देईन. आता तुम्हाला त्या फीडबॅकला कसं घ्यायचं आहे ते तुमच्यावर आहे. मी रॉंग पण असू शकतो, हे पण आहे. हे ऍक्च्युली मला ॲम्स्टरडॅममध्ये क्लिक झालं. सो इट्स अ कॉमन थिंग. डच लोक व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. ते तोंडावर तुमच्या बोलतील, बट दे विल, म्हणजे ते तुम्हाला हर्ट नाही होणार. एकदम असर्टिव्ह वेनी सांग. दिस इज नॉट गुड असं. बट ते तुम्हाला वाईट जस्टिफाय करायला जाणार नाही, कारण की समोरचा जो ऐकतोय त्याला पण माहिती आहे की हे असंच ऑनेस्टच बोलावं लागतं. तुम्ही त्याला टोमणा बिमणा फिरवून नाही बोलत आहे. गॉट इट. आय थिंक सो दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन्स की सगळे मोठे डीजे तिकडचे आहेत. तुम्ही काय आर्ट फॉर्म बनवताय त्याच्यावर राईट फीडबॅक खूप इम्पॉर्टंट आहे. शिकवण्यापेक्षा जास्त ते जास्त इम्पॉर्टंट. गॉट इट. तुम्ही शिकाल सगळं कुठल्याही आर्ट फॉर्ममध्ये, डान्समध्ये मी करतोय सगळं, शिकलो मी व्हिडिओ बघून, बट फीडबॅक देणारच नाही कोण की बाबा हे चुकतोयस तू, बरोबर आहे, हे नाही बरोबर करत आहेस. क्रिटिक्स तर हवेच आजूबाजूला. उलट ते बेस्ट आहे की इफ जेवढे लोक यावेत ह्याच्यात मला ते कॉम्पिटिशन क्रिएट करा तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही. उलट आय विल हेल्प यू इफ यू वॉन्ट. तुमचं जर गाणं असेल तुम्हाला प्रमोट करायचं ना, आय विल हेल्प यू बिंदास. काही क्या बात आहे. कारण की अशी खूप कमी लोक असतात. कारण की जसं आपण जनरली म्हणतो की एक आर्टिस्ट असेल तर विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट जनरली एखादा आर्टिस्ट जनरली इनसिक्युअर असतो की अरे, कारण की काय म्हणतात ते सगळेच ऍक्टर असतात, सगळेच डान्सर्स असतात, माझं काम ह्याच्याकडे गेलं तर ती इन्सिक्युरिटी कुठे ना कुठेतरी येते, पण ती तुझ्यात अजिबात नाही आहे. मला नाही वाटत असं. चल काम जातं तर जाऊ दे ना, कुठला दुसरा डीजे येऊन प्ले करेल, काय त्यात वाईट काय. उलट मला जास्त हे ना, आता मी काहीतरी अजून चांगलं करायला पाहिजे. कारण की टू बी ऑनेस्ट मला ते तर आहेच, प्लस आय एम नॉट अफ्रेड ऑफ कॉम्पिटिशन. मला माहिती आहे मी कसं शिकलोय म्युझिक आणि काय. जर इफ यू वॉन्ट टू बीट दॅट यू हॅव टू डू ऑल दिस व्हॉट आय डिड. तुला बेसिकली तुझ्या ओरिजिनॅलिटीवरती भरपूर कॉन्फिडन्स आहे. पर तो एक मूवी आहे फाउंडर करून, मॅकडॉनल्डच्या फाउंडर वरचा मूवी बनवला. सो त्याच्यात तो डायलॉग आहे पिक्चरच्या स्टार्टिंगला आणि पिक्चरच्या एंडला, की परसिस्टन्स दुनियातली सगळ्यात मोठी क्वालिटी आहे, त्याने तुम्ही सक्सेस अचीव करू शकता 100%. परसिस्टन्स म्हणजे तुम्हाला काय आवडते रोज त्याच्यावर काम करा. करेक्ट. ते चांगलं असो वाईट असो काही फरक नाही पडत, बट रोज नियमाने. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बॉडी बनवायची, रोज जिमला जावा. करेक्ट. तुम्हाला डान्स करायचा आहे, रोज डान्सची प्रॅक्टिस करा. तुम्हाला सिंगिंग करायची, सिंगिंगची प्रॅक्टिस करा. कधीतरी तुम्ही इम्प्रूव्ह होणारच. आता ह्याच्यासाठी तुम्ही टॅलेंटलेस असला तरी चालेल, तुम्ही जिनियस नसाल तरी चालेल, तुम्ही डम असेल तरी चालेल, काही फरक नाही पडत. तुम्ही ती गोष्ट रोज केली ना, आणि ती गोष्ट नाही होत आजकालच्या लोकांना. अटेन्शन स्पॅन झालं एवढूच, आता 30 सेकंदाचे रील सेकंदाचे अटेन्शन स्पॅन झालंय, स्वाईप करत राहतो. परसिस्टन्स कोणामध्ये येईल तर ते आता परिस्थितीमुळेच येऊ शकतं कोणाकडे परसिस्टन्स. ऍक्च्युली ते आता मुश्किल झालंय अनफॉर्च्युनेटली. एवढं मी लोकांना माझ्या फॅन्स विनला की आम्हाला शिकायचं काय करू, मी त्यांना ती डॉक्युमेंटरीची लिंक पाठवतो, एकाने पण बघितलेलं नाही का. नाही आहे का, फ्रीली अवेलेबल आहे ना यूट्यूबवर. नाही कुणाकडे 1 तासाचा पेशन्स आहे का डॉक्युमेंटरीला बघायला, किंवा त्यात जाणून घेण्याचं दूरची बट ते बसून बघायचा पेशन्स नाही लोकांकडे. सगळ्यांना रील्स पाहिजेत. मग कसं होणार. मग तुम्हाला ती माइंडसेट पाहिजे तर चेंज करावी लागणार. करेक्ट.
तर जो पण कॉम्पिटिटर आहे यू हॅव टू डू ऑल दिस. आणि जर तू एवढा करून आलास तर चांगलीच तर गोष्ट आहे. कोणतरी एक नवीन आर्टिस्ट त्याने एवढं सगळं केलंय. देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. नाही, काय नाही. म्हणजे मी यासाठी मला बिलीव्ह होतं मी ट्राय केलेत शॉर्टकट, काही वर्क नाही केलेत. सो दिस इज एस्पेशली युअर एक्सपिरियन्स टॉकिंग की काही सगळं शॉर्टकट ट्राय केले, सगळे ट्रिक्स अँड ट्रिप्स ट्राय केले मी, काही वर्क नाही करत. ते शॉर्ट टर्म काम करतील, थोडाफार अटेन्शन भेटेल, थोडाफार हे भेटेल. इव्हन जे आता मी सगळ्यात हे कंटेंट क्रिएटर्स वेव चालली आजकाल. एव्हरीवन वॉन्ट्स टू बिकम इट्स अ न्यू प्रोफेशन. न्यू प्रोफेशन झालाय तो. नथिंग बॅड इन इट. ऑब्विसली येत आहेत न्यू प्रोफेशन, येतच राहतात. बट मी बरेच कंटेंट क्रिएटर्स बघतो ते ट्रेंड शिवाय काय करतच नाहीत. ट्रेंड आला ओके त्याचं काही बनवलं आहे, म्हणजे तुम्ही ट्रेंड येणार तर तुम्ही ते बनवणार. असं लाईक मी आजपर्यंत ट्रेंडिंग गाणं वापरलं नाही कुठलं. ओरिजिनॅलिटी नाही. ट्रेंडिंग मराठी गाणं असले तरी मी नाही वापरत. मी कसलं तरी जुनं वापरेल जे अजिबात कधी आयुष्यात ट्रेंडिंगला नव्हतं गेलं. ओके, त्याचा मी रिमिक्स बनवेन. आता मी ट्राय करतो की एखादं जर फेमस झालं असेल आय ट्राय टू डू इट फॉर पीपल इन द क्राऊड, नॉट फॉर इंस्टाग्राम. मी टाकीन पण माझं मेन फोकस असेल की हा बाबा लोकांना हे गाणं जाम चाललंय, लेट्स ट्राय टू डू समथिंग इन दिस. बट डुईंग समथिंग ॲज इन मग चॅलेंज आहे माझ्याकडे. मी असं काही नाही करणार जे 10 लोकांनी करून ठेवलंय. राईट. मग काय सेन्स नाही वाटत ते माझ्या वाटून. सो ते आय गेस चॅलेंज बोलत होतो हेच असं फेस करतो मी त्यांना. क्या बात आहे. सो आपण आता जस्ट बिंग पर्सिस्टंट बद्दल बोलू, राईट, की कोणत्याही सक्सेसला शॉर्टकट नसतो आणि तो कधीही असू नये, राईट. पण हे सगळं आणि ह्या सगळ्या गप्पा मारत असताना मला तुझ्या टी शर्टवरती दिसतंय मराठी वाजलाच पाहिजे. हे कुठून आलं, हे कसं? तर हे पहिली गोष्ट हे पण प्लॅन नव्हतं. अच्छा. हे माझा जो पैसा आहे ना पुण्याचा जो व्हिडिओ होता तो व्हायरल झालेला, तेव्हा मला बऱ्याच डीजेसने हा कन्सर्न मेसेज केला की दादा किती चांगली गोष्ट आहे, मराठी क्लबमध्ये प्ले होत आहे, तुझ्यामुळे प्ले होत आहे. तर मला माहिती नव्हतं नाही होत प्ले. हे मला नंतर हे नॉलेजच मला नंतर आलंय की मराठी क्लबमध्ये नव्हतं प्ले होत. म्हणजे मला असं माहिती होतं की हा मराठीचा इव्हेंट नाही होत बट अजिबात प्ले नाही होत. लाईक असं कसं? तर ते बोललं नाही अजिबात नाही प्ले होत. तर मी जे माझे डीजेसचे फ्रेंड होते जे कॉलेजवाले त्यांना पण विचारते, बोलतो नाही होत ना, अलाव नाही करत आम्हाला प्ले करायला. मी बोललो का असं, म्हणजे प्रॉब्लेम काय आहे मराठी? तो तर नाही, ते लोक नाहीच बोलत. मी बोलतो मग का असं काय तुमची बॉलिवूड थीम असते का त्याच्यात नाही बोलत? म्हणून नाही. मी बोलतो मग तुम्ही ते गाणं लावता का, ते लगावे लिपस्टिक लावतात? बोला हा ते लावतो मी. मला एक सेकंड, मग प्रॉब्लेम काय आहे? मग वाईबचा प्रॉब्लेम आहे. आय कॅन अंडरस्टँड, आय कॅन टोटली अंडरस्टँड. तुम्हाला एक वाईब ठेवायची त्या रेस्टॉरंटची या त्या प्लेसची, दॅट्स वाय आर नॉट प्लेइंग, आय कॅन अंडरस्टँड दॅट. बट जर हे होत आहे तर हे का नाही? नो डिसरिस्पेक्ट टू वॉट एव्हर दॅट सॉंग इज, बट ते पण एक रिजनल सॉंग आहे ना, तुम्ही रिजनलमध्ये मोजताय ना मराठी. तर आय स्टार्टेड वरिंग अबाउट माय करिअर. ओके, की तो एक शो झालाय, मला वाटतं तो माझा फर्स्ट अँड लास्ट शो आहे. त्यानंतर आपल्याला शो नाही भेटणार आहेत कारण की मराठी तर वाजतच नाहीये. तुम्हाला कोण शो देणार? मी तर या आशेत होतो आता मला शोज भेटणार की बोला हे तर डिझास्टर झाला आता. तर मला ते खूप ते कमेंट्सचा मी रिप्लाय द्यायला लागलो त्या व्हिडिओवर. आला ते अरे वाजत नाही. तर मी बोललो नाही आता करूया, मी करेन मेहनत असं वगैरे ते बोललो मी. आणि मी ट्विटरवर जरा ॲक्टिव्ह झालेलो तेव्हा मी तिथे लिहिलं मराठी वाजलंच पाहिजे एवढं लिहिलं मी. आणि ट्विट केलं आणि तो ट्विट झाला व्हायरल. आणि मी वाजलाच ह्यासाठी लिहितो कारण की वाजलंच आहे ना खूप मुळमळीत वाटतं ते. वाजलंच पाहिजे हा असं वाटतं ते. वाजलाच पाहिजे म्हणजे आय एम नॉट, म्हणजे मी जोक नाही करत आहे तुझ्या बरोबर. करेक्ट. मी काहीतरी सिरियसली बोलतोय आणि ते वाजलंच पाहिजे. आणि आपण मराठीमध्ये मुंबईमध्ये असं बोलतो. ते रॉंग असो काय असो आपण मुंबईचं वाजलाच बोलतो. ते तसंच आहे. तर ते मी टाकले नाही, ते व्हायरल झालं. तर म्हणजे झालं, लोकांनी रिपोस्ट वगैरे केलं असं. आणि मग ते मी स्क्रीनशॉट घेऊन त्याचं इंस्टाग्रामवर टाकलं आणि तो पोस्ट असा नॉर्मल केला की चल इकडे त्याचं कॉन्टेंट म्हणून. त्याच्यावर भरून कन्सर्न झाले लोकांचे त्या पोस्टवर. आमच्या इकडे क्लब आहे, इकडे आम्हाला वाजवायला नाही दिलं, इथे आहे आमचं हे नाही दिलं, आमचं हे नाही दिलं. तो कंप्लेंट पेज बनला अख्खा. क्या बात आहे. कारण की सगळ्यांना हे बोलायचं होतं. पण तुझ्यामुळे तू हा एक मीडियम निघाला. अरे बरं झालं कोणतरी बोललं. जेव्हा एक बोलतो ना मग ऍटलीस्ट दुसऱ्याला कॉन्फिडन्स येतो, चल बाबा वाट लागली यायची लागेल.
आपण त्याच्यामुळे प्रॉफिट झालं तुझं. हा प्रॉफिट म्हणजे माझा बघा, मी काय ब्रँड नाहीये, हे असं नाही की बाबा मराठी वालच म्हणजे माझा काय लेबल आहे किंवा काय ब्रँड आहे किंवा काय, जास्तीत जास्त माझ्या टी शर्टवर असतं. पण मला वाटलं की हे एक चांगलं आहे, मराठी वाजलंच पाहिजे, आपण याला हॅशटॅग वापरूया हर एक पोस्टमध्ये. तेव्हापासून तर सगळ्यांचे कन्सर्न आले याच्यात की असं का तसं का, की इकडे का नाही प्ले होत, इकडे का नाही होत. ते माझ्या मॅनेजरला विचारलं, तो नेहमी पॉझिटिव्ह, अरे काय नाही वाजत, ते बघू आपण सगळीकडे वाजणार आता, काय नाही, पण टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला तो नेहमी बोलतो, तो म्हणजे तो कोल्हापूरचा आहे, तो हिंदी मराठीतच ऑब्व्हियसली कोल्हापूरचं असतं, रॉक आहे त्याचं नाव, पण त्याची फॅमिली ते हिंदीच बोलतात. ते कोल्हापूरचं जे हिंदी मराठी ते मिक्स असतं, तो बोला सब जगह बजेगा अभी, आपका म्यूजिक अच्छा है, इरिस्पेक्टिव्ह वो मराठी है, हाउस है, कुछ नहीं, योर म्यूजिक इज गुड. करेक्ट. ॲज अ मॅनेजर आय रिस्पेक्ट दॅट थिंग. ते काय आहे त्याला आपण अँगल देण्याच्या ऐवजी तू काय म्युझिक बनवतो ते बनवत राहा. ते तुझं जे बनवायचं बनवतं, आपण आपलं ते वाजणार, तर ते मी हर गोष्टीत टाकायला झालो की मराठी झालो आहे. तर हे काय माहिती काय झालं, आणि मी माझ्या कुठल्या तरी एक पार्टीमध्ये मी माईकवर जोरात बोललो एंडला, आणि मी आतापर्यंत ते बोलतोच की मराठी वाजलंच पाहिजे. मी थँक करतो, हे इट्स अ थँक टू जे लोक आले तिकीट घेऊन माझ्या शोला, कारण की त्यांचं पण कंट्रीब्युशन आहे ना माझ्या करिअरमध्ये. मी काय एकट्यासाठी थोडी वाजवतोय, लोक येत आहेत, तिकीट घेत आहेत, त्याचा बिझनेस होतोय चांगला. तर मला ते वाटलं की हे खूप इम्पॉर्टंट आहे, लोकांना बोलायचं होतं. तर मला असं वाटलं, मला स्टार्टिंगला वाटलं की ना हे खूप असं भांडखोरवाला इमेज पोर्ट्रे करतंय, आणि मला ते नाही आणायचं आहे कुठेच. म्हणजे ब्रँडिंगमध्ये जेव्हा आपण भांडायची भाषा करतो ना, तेव्हा आपण अप्रोचेबल नाही वाटत की अरे कुठे बघा, कोण माणूस जो भांडखोर असेल आपण थोडी त्याशी बोलायला जातो, फर्स्ट चॉईस नसतो तो आपला कधी. तर ते भांडखोर नाही वाटलं, मग मी टी शर्ट बनवायला चालू. मी कूल बनवलं त्याला, मराठीवालं त्याची एक डिझाईन आहे ना, मी थोडी ते भांडतो थोडी अशी, या आहे कूल टी शर्ट आहे, तुम्ही घालू शकता, चांगलं मस्त मी ग्राफिक डिझाईन केलंय त्याच्यावर, मराठी वाजलंच पाहिजे लिहिलंय, त्याला कूलनेस दिला मी. मग ते लोक घ्यायला लागले मर्च, त्याचं घेऊन माझ्या शोला येतात आणि ते त्याच्यावर फोटो काढतात. कारण की मला असं वाटलं पाहिजे की डिझाईन ओव्हरपॉवर झालं पाहिजे त्या ह्याच्यापेक्षा, त्या शब्दापेक्षा. मग ते कूलनेस येईल ना जेव्हा त्याच्यात, मग ते एक कॅज्युअल गोष्ट वाटेल. मला ते भांडखोरवाली इमेज अजिबात द्यायची नाही, कारण की मला माहिती आहे की जे मी म्युझिक करतोय मी मेरिट बेसिसवर जाईन क्लबमध्ये, कुणाशी भांडून किंवा कुणाला हे वाजव नाहीतर असं करेन नाही. तू नाही देतेस ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आम्ही दुसऱ्या क्लबकडे जाऊ, तुझे पण काही रिझन्स असतील तुमच्याकडे, पण आम्ही कुणाशी भांडणार नाही. आम्ही फक्त हे टी शर्ट लोक घालतो. माझ्या पार्टी नसते तेव्हा पण लोक घालून येतात ते दुसऱ्याच्या पार्टीमध्ये. सो ते तसं झालेलं त्यानंतर, आणि मला ते आवडलं कॅच फ्रेज, आणि ते इझी टू से. करेक्ट. चांगलं पण वाटते बोलायला, मराठी वाजलंच पाहिजे, मराठी वाजलंच पाहिजे. क्या बात. थँक्यू सो मच, आज तू इथे आलास, आमच्यावर एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास, आणि वेलकम. आय होप कदाचित या गप्पा अशाच चालू राहिल्या असत्या, पण आपल्याला एक थोडंसं वेळेचं बंधन आहे. पण बिफोर वी लिव्ह, आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट तुझ्यासाठी. थँक्यू. स्पेशली बेक्ड केक फ्रॉम द केकवाली आणि आमचे वेलनेस पार्टनर्स अब्जा, त्या दोघांकडनंही तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. हे आणि असेच एपिसोड तुमच्यापर्यंत दर रविवारी दुपारी 3 वाजता येतील. शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. यूट्यूबवरील कलाकार या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. हे सगळे एपिसोड्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो, कारण की आमच्या मित्रांचा, आमच्या फॅमिलीचा आम्हाला खूप छान सपोर्ट आहे. आमची नेहमीची गिफ्टिंग पार्टनर, आमची जवळची मैत्रीण द केकवाली, तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. केक ऑर्डर करायला विसरू नका. आमच्या या सेगमेंटचे वेलनेस पार्टनर्स अब्जा, द एलिट क्लास आयुर्वेदिक वेलनेस प्रोडक्ट्स, त्यांचीही लिंक दिलेली आहे. प्रोडक्ट्स नक्की ऑर्डर करा. नवीन एपिसोड बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या रविवारी.